नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या यूट्यूब चॅनलला. आपण निवडणुकीचा उमेदवारी अर्ज आज किंवा उद्या अंतिम टप्प्यात भरणार असाल तर आपल्याला खर्च जो आहे तो खर्च सादर करणं बंधनकारक असणार आहे. आणि नेमकं या खर्चामध्ये कोणत्या रकमेला कशासाठी वापरले जाणार आहे याचे डिटेल्स आपल्याला मी आजच्या व्हिडिओमधून देणार आहे. हे डिटेल्स देताना काही बाबी ज्या आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे की खर्च हा तुम्हाला दैनंदिन द्यावा लागणार आहे. त्याचं एक रजिस्टर तुम्हाला करावं लागणार आहे. जे नवं खातं खोललेलं आहे त्यातून तुम्हाला त्याच्या पैशाच्या रकमा ज्या आहेत त्या द्यावे लागणार आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत मी कोणताही व्हिडिओ एडिट न करता सरळ आहे तसा टाकणार असून आपण तेवढं सहकार्य करावं इतकी आपल्याला विनंती करतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करावं. जशी माहिती येईल तशी मी आपल्याला पुरवेल. आणि उमेदवारी अर्ज भरल्यापासून खर्च निवडणुकीच्या निकालापर्यंत सादर करणं हे बंधनकारक आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. खर्चामध्ये सगळ्यात सुरुवातीला एक नवा मुद्दा त्यांनी ॲड केलेला आहे की तुम्ही अंगरक्षक किंवा सुरक्षा रक्षक वापरणार असाल तर प्रति सुरक्षा रक्षक 1000 रुपये प्रति दिवस आपल्याला त्या खर्चामध्ये नमूद करता येऊ शकतो. त्या व्यतिरिक्त खर्च कशाचा किती आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चहा 10 रुपये, कॉफी 15 रुपये, पोहे 20 रुपये, वडापाव 15 रुपये, भजे प्लेट 20 रुपये, पाण्याची बॉटल 17 रुपये, मिसळ पाव 60 रुपये, पावभाजी 60 रुपये, व्हेज थाळी स्पेशल 180 रुपये, नॉनव्हेज थाळी 240 रुपये, बिर्याणी 150 रुपये. त्यासोबत इतर जे खर्च असतात त्याच्यामध्ये हार असेल, छोटा हार असेल तर 30 रुपये, फुलांचा मोठा हार असेल तर 80 रुपये, गांधी टोपी असेल 10 रुपये, फेटा असेल 190 रुपये, ढोल ताशा प्रति व्यक्ती 500 रुपये, मंडप स्क्वेअर फीटाला 15 रुपये. त्यानंतर खुर्चीचे भाडे प्रतिदिवस 10 रुपये, VIP सोफा 1500 रुपये, पिण्याच्या पाण्याचा टँकर 2200 रुपये, माहिती पत्र A4 साईजमध्ये जे आपण 1000 प्रति छापतो ते 4250 रुपये. अशा खर्चाचे ज्या आहे त्या कमाल मर्यादा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहे. त्याबरोबरच आपल्याला इतरही जो निवडणूक काळातला खर्च असेल तो खर्च जो आहे तो आपण त्याचं बिल पण घ्यायचं आहे आणि तो नमूद करायचा आहे. लक्षात ठेवा, जर खर्च तुम्ही वेळेत सादर केला नाही तर तुम्ही निवडूनही आले तरी शेवटी तुमचा उमेदवारी अर्जही बाद होऊ शकतो आणि निवडून आल्यानंतर तुम्हाला त्या बाबतीत अडचणीही येऊ शकतात. 100% हे लक्षात घेतलं पाहिजे की उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छाननीनंतर तो बाद होणार नाहीये, परंतु निवडून आल्यानंतर आपल्याला त्या अडचणी येऊ शकतात किंवा पराभवानंतरही आपल्याला त्या अडचणी येऊ शकतात. त्याच्यामुळे खर्च जो आहे त्या खर्चाचा दैनंदिन हिशोब आपण ठेवावा इतकीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.